गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जी.के. कला आणि विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थिनींना ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे 15 ते 20 किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेकसा येथे जावे लागत आहे। 1 किलोमीटर अंतरावरील झालिया येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या तोंडावर बदलण्याचा अफलातून निर्णय विद्यापीठाने घेतला असल्यामुळे या निर्णयावर आणि विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केलाय। विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थिती कायम करावी किंवा 850 विद्यार्थिनींची संख्या असलेल्या जी.के. कला व विज्ञान महाविद्यालयालाच नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आमगाव सालेकसा तालुका आहे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित जी.के. कला आणि विज्ञान महिला महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील मुले मुली सायकल किंवा पायी या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात। यापूर्वी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे परीक्षा केंद्र 1 किलोमीटर अंतरावरील झालिया येथील विनाअनुदानित महाविद्यालयात होते। हे परीक्षा केंद्र फक्त 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आणि वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते। नुकतीच 15 मे पासून पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांध येथील महाविद्यालयाला कुठलीही पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र परीक्षेच्या 2 दिवसांपूर्वी मिळालेल्या हॉल तिकीटद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम.बी. पटेल महाविद्यालयात असल्याचे कळाले। विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना धक्काच बसला। काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 20 ते 30 किलोमीटर लांब आहे। या मार्गावर वेळेवर बसची सोय नाही। या नक्षल प्रभावित भागातून सायंकाळी परत येण्यासाठी बसची संख्या फारच कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी असते। महाविद्यालयाने सुद्धा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता नागपूर विद्यापीठ परीक्षा विभागाला पत्राद्वारे परीक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी विनंती केली, परंतु विद्यापीठाने या समस्यांकडे लक्ष दिले नाही। माझं नाव रेणू सय्याम, मी जी.के. कला महाविद्यालयाची स्टुडंट आहे। माझा बी एची विद्यार्थिनी आहे। आम्हाला खूप अडचण आहे की आम्हाला आमचे जो सेंटर मागील वर्षी होता झालेला होता, आता आम्हाला त्याच्या सेंटर सालेकसा इथं गेला आहे। तर आम्हाला येण्या जाण्याची अडचण आहे की आमच्यापाशी जाण्याची साधने आहे, सायकलचे पण साधन आहेत, आम्ही लिफ्ट मागू जातो। माझे पूर्ण नाव संतोष यादव गायधनी, मी जी.के. विद्यालय महाविद्यालय कावराबांधची विद्यार्थिनी आहे। माझं असं म्हणणं आहे की अगोदर झालेलं सेंटर होतं गौराबाईमध्ये, आता मनोहरभाई पटेल सालेकसाला गेला आहे, तिथून खूप लांब आहे, 15 किलोमीटर दूर असते आणि आम्हाला सायकलनं जावं लागते। जाता येताना खूप त्रास होते, बसेसची व्यवस्थासुद्धा नाही, आम्ही लिफ्ट मागून या सायकलनं जातो। जाताना आमच्या फ्रेंडला सुद्धा लागते। काही विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना बुखार ताप आणि ते हॉस्पिटलला आहे, पेपरला येऊ शकत सुद्धा नाही। त्यामुळे आपण कसं करायचं? विद्यापीठाला हीच विनंती आहे की अगोदर झालेलं होतं ते आम्हाला मनोहरभाई पटेल इथं सालेकसाला न देता गौराबाई सेंटर इथंच द्यायला पाहिजे। एकूण किती विद्यार्थ्यांनी जातात तिथून? आमचा आधी सेंटर इथं झालेला होता आणि त्यामुळे आम्हाला तिथं जाणे सोयीस्कर होते, पण यावेळेस 2024 उन्हाळी परीक्षेमध्ये आम्हाला सालेकसा सेंटर देण्यात आला आणि तो आमच्या गावापासून 17 ते 18 किलोमीटरवर येतो। जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो। आमची अशी विद्यापीठाकडून मागणी आहे की त्यांनी आम्हाला तेवढ्या दूर सेंटर न देता आमच्या गावाजवळ असलेल्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराबाई येथे सेंटर देण्यात यावे। आणि जाताना येताना खूप त्रास होत असल्यामुळे बसेस रेग्युलर राहत नाही, येण्यासाठी वेळ होतो आणि बस स्टॉपपासून सेंटर 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे उन्हामुळे खूप मुलींना त्रास होतो, काही आजारी पडतात आणि अशी विद्यापीठाकडून अशी मागणी आहे, माझी आवर्जून मागणी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या कॉलेजपासून जवळच असलेल्या 2 किलोमीटर असलेल्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाल्यामध्ये गौराबाई या कॉलेजमध्ये आमचे सेंटर देण्यात आले। विद्यापीठाचा हा निर्णय फारच अफलातून वाटत असून हे विद्यापीठाने हेतू पुरस्कार केले असावे अशी शंका व्यक्त होत आहे। विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। विद्यापीठाने हा निर्णय रद्द करून ते पूर्ववत करावे किंवा जी.के. महाविद्यालयात नवीन परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे।
गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे, गोंदिया.